नमस्कार. माझं नाव दयानंद हरणे. उमेद परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण प्रदीप मोहिते, गाव आंबवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी यांनी जो ड्रॅगन फ्रूटचा जो नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग व्यवसायाचे केलेले आहेत आणि हा एक त्यांनी नवीन प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. तसं कोकणात बघायला गेलं तर ड्रॅगन फ्रूट हे व्यवसाय कमी प्रमाणात आहे. म्हणजे आजपर्यंत कोणी त्याची सुरुवात केलेली नाही. त्यांनी ही फार मोठी हिंमत या ठिकाणी दाखवली आहे. त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जो प्रवास आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा आणि त्यांची प्रेरणा घेऊन कोकणामध्ये सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये. माझं नाव प्रदीप गणपत मोहिते, मुक्काम पोस्ट आंबवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आम्ही हा जो ड्रॅगन फ्रूटचा व्यवसाय माझा एक मित्र आहे त्याने सुचवला आणि त्याच्यातून आम्ही चालू केलं. आणि तसं बघायला हे ड्रॅगन फ्रूट थोडं खर्चिक असून सुद्धा आम्ही याच्यात उतरलो. आणि उतरलो म्हणजे हे उमेदच्या गटामार्फत, म्हणजे स्वयंसहायता गटाच्या मार्फत आपण हेच त्या अर्थसहाय्य मिळून याच्या माध्यमातून सगळं आम्ही चालू केलं. म्हणजे आर्थिक स्वयंसहायता गटाकडूनच आम्हाला मिळालं आणि याच्यातून आम्ही खरी सुरुवात केली. खर्चाच्या बाबतीत त्यांचा मोठा वाटा आहे. दुसरं, हे जे आम्ही ड्रॅगन फ्रूट आता 1.5 वर्ष झालं साधारण आम्ही ही रोपं सांगली कासेगावमधून आणलेली आहे. त्याला साधारण पोल, प्लेट आणि रोप असं मिळून आणि लेबर चार्जेस असं सगळं मिळून नाही म्हणजे 1000 रुपये खर्च येतोय. मल्चिंग आपलं हे सगळं ठिबक वगैरे करून असा जवळजवळ 1000 रुपये एका याला खर्च येतोय. साधारण त्याचं उत्पन्न वर्षाला चालू होतं आहे. आपल्याला 1 वर्षभरात चालू होतं. त्याचं सीझन साधारण जून टू नोव्हेंबर आहे आणि कमीत कमी वेळेत आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं आहे. आणि आज बाकीच्या व्यवसायाला जोड म्हणून हा एक व्यवसाय एकदम चांगला, काय हरकत नाही करायला, लोकांनी पण करायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने आम्ही केलेला आहे. तो याचं सीझन कधी चालू होते? सीझन जून टू नोव्हेंबर. याला फवारणी वगैरे काय करायला लागतं का? फवारणी साधारण आपल्याला याचं बुरशीनाशकाची साधारण फवारणी करायला लागते. त्याला बुरशीचा अटॅक थोडा होतो. दुसरा गोष्ट, हे उन्हाचा हा त्रास आहे. ह्या उन्हाचा तर ऑलरेडी याच्यात पाणी असल्यामुळं थोडं पाणी धरून असतं, त्याच्यामुळे हे तापतं येते आणि तापल्यामुळे इथं सनबर होते, म्हणजे ते पिवळं झाड होतं आहे. मग याच्यापासून बचावासाठी आपण सिलिकॉन पावडर एकतर वापरतात लोक किंवा सेननेट करतात. आणि खताचा वापर कसा आहे? खताचा वापर साधारण सेंद्रिय खत केलं आहे आम्ही. आणि साधारण रासायनिक किरकोळच आहे, पण साधारण शेणखत, लेंडी खत हेच आम्ही बऱ्यापैकी टाकलेलं आहे याच्यात. आता किती झाडं आहेत याच्यामध्ये आणि किती खर्च आला तुम्हाला? आता साधारण इथं आम्ही 200 पोलचं हे केलेलं आहे. साधारण 800 रोपं आम्ही लावलेली आहे ह्याला. साधारण एका रोपचं जवळजवळ एक रोप आम्हाला 40-45 रुपयाला मिळालं. एक रोप तिथे जागेवर येईपर्यंत आम्हाला 50 रुपयापर्यंत पडलं ते. बरोबर. या वर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल आम्हाला, अपेक्षित आहोत आम्ही. गेल्या वर्षी किती उत्पन्न मिळालं होतं? गेल्या वर्षी किरकोळ साधारण 100-1 किलो मिळाला आम्हाला, पण यावर्षी बऱ्यापैकी मिळून जाईल. झाडाची ग्रोथ वाढ चांगली झाली. कोकणामध्ये ड्रॅगन फ्रूट होऊ शकते का? होऊ शकतंय, कारण का ही खडकाळ जागा असल्यामुळे का चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय. त्याला साधारण अशी रेताड जागाच लागते. चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय. पाण्याचं व्यवस्थापन कसं, किती दिवसाला पाणी देतं? पाणी साधारण कमी लागते. थोडं पाणी, अति पाणी दिलं तरी ह्याला सनबर्न होतंय. साधारण 8 दिवसांनी एकदा पाणी द्यायला पाहिजे. साधारण जसा उन्हाळा वाढत जाईल तसं पाण्याचं प्रमाण पुढे वाढवत जायचं. म्हणजे साधारण 8 दिवसांना 4 गण देतोय, नंतर 8 दिवसांनी 15 दिवसांनी घ्यायचं. साधारण एप्रिल नंतर 8-15 दिवसांनी एकदा द्यायचे पाणी त्याला. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा प्रदीप मोहिते. माझ्या गटाचं नाव आहे धम्मदीप महिला बचत गट. त्या गटाचे मी सचिव आहे. आमच्या ग्रामसंघाचे नाव आहे एकता ग्रामसंघ, त्यामध्ये मी सदस्य म्हणून आहे. आणि प्रभाग संघाचं नाव आहे संघर्ष प्रभाग संघ, मी सदस्यच आहे. आणि गटामध्ये 2008 पासून आम्ही हा गट स्थापन केला होता, धम्मदीप महिला बचत गट. नंतर मग 2015 साली आम्ही उमेद अभियानाला जेव्हा गट जॉईन केला, तिथपासून आर्थिक सहाय्य घेऊन गटाच्या माध्यमातून मी छोटे मोठे व्यवसाय सुरुवातीला करत होते. कुक्कुट
कुक्कुटपालन, नंतर मग हँड कटरनी काजू वगैरे फोडणे हे मशीन घेतलं होतं पूर्वी. नंतर मग मशरूमचा पण मी थोडंफार करत होते आणि असे छोटे छोटे व्यवसाय सुरुवातीला करत होते, भाजीपाला म्हणा. आता नंतर मग असं लक्षात आलं की छोटे छोटे व्यवसाय केले, नफा तोटा बघून म्हणजे असं मोठा व्यवसाय काहीतरी केला पाहिजे की जेणेकरून लेडीजला भविष्यात प्रसंग कौटुंबिक वगैरे असे येत. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात अशी नवीन एक युक्ती आली की आपली उपजीविका आपण जी नेहमी जे काही व्यवसाय करतो छोटे छोटे ते करतच राहायला पाहिजे. पण असं वाटलं की जेव्हा एका लेडीजवर जेव्हा आपली जबाबदारी जर एखादी आली माझ्यावरती स्वतःवरती, तर मी एकटे हँडल करू शकते काय पूर्ण घराची सगळी व्यवस्था, मुलांची म्हणा. मग मला असं वाटलं की उपजीविका आपण हे छोट्या छोट्या असतातच, गटाच्या माध्यमातून आपण करत असतो. पण शाश्वत उपजीविका म्हणजे मला आमचा आंबा व्यवसाय आहे, पण परंतु कसं भांडवल जास्त वगैरे लागणार आहे, कामगारांची वगैरे मदत लागते. पण हा व्यवसाय मी जास्त करून लक्षात का असं मला असं वाटलं की ही शेती का करावी, हे आम्ही लेडीज करू शकतो. जरी आता माझ्या गटामध्ये 10 महिला आहेत, 10 महिलांना घेऊन हा मी व्यवसाय करू शकते. आता ह्या झाडाची उंची बघितली तरी माझ्या उंची एवढी होऊ शकते. आणि विषय म्हणजे कसं, ह्याला भांडवल कमी आहे सर. सुरुवातीला जेव्हा मी लागवड केली ना, त्यावेळेस मी गटातून कर्ज घेऊन हे सगळं खर्च, पोलला खड्डे वगैरे मारणे, पोल उभे करणे, हे सगळं गाडी भाडं वगैरे आम्ही त्या खर्चातून केलं. आता कसं जबाबदारी पडली तर गटातल्या 10 महिला आम्ही फळं वगैरे तोडणी म्हणा हे आम्ही करू शकतो. गटा वगैरे वाहतुकीचा खर्च नाही जास्त. वाहतूक वगैरे आम्ही इथे बॉक्स वगैरे 10 किलोची पॅकिंग करायची. त्याला मार्केट उपलब्ध आहे आपल्या मार्केट आता मुंबई म्हणा, पुण्यातलं आम्ही जसं आंब्याच्या पेट्या वगैरे पाठवतो ना, ते एजंट लोक सगळे फ्रूटचा बिझनेस करतात. बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करता? आता सध्या मी ओला काजूवर फोडण्याचं केलंय, कारण आता माझी स्वतःची बाग आहे ना काजूची. त्याच्यामुळे मला असं वाटलं की स्वतःच्या बागेतला काजू मला परवडण्यासारखा व्यवसाय वाटला. म्हणून मी आता काल 26-27 तारखेला ऑनलाईन काजू मशीन मागवली आणि आजपासून ते मी नवीन व्यवसायाला सुरुवात. बियाणाच्या माध्यमातूनच आज मी एवढे पुढं थोडेफार व्यवसाय करत आहे. महिलांना काय सल्ला देसाल तुम्ही? मला असं माझ्या मनापासून मला वाटतं की महिलांनी कसं गटाचा आपला फायदा घेऊन, गटातून जे आपल्याला आर्थिक सहाय्य आहे, महिलांना आपल्याला बोलायला शिकायला वगैरे सगळं काय मिळतं आहे तिथं. सगळ्या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय करून सुरुवातीला मोठा करू नका, पण सुरुवातीला छोटे व्यवसाय करून तरी स्वतः सक्षम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे आपण जे केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की फायदा आहे की तोटा आहे, हे केल्यावरच कळतं. छोटे व्यवसाय केले पाहिजे. सुरुवातीला मला पहिल्यापासून असं वाटतं की उमेद अभियानामुळेच मी इथपर्यंत आता आले. जाधव सर वगैरे आमच्या आहेत, हे वेळोवेळी आम्हाला सल्ला वगैरे व्यवस्थित देतात. आपले व्यवस्थापक आहेत प्रभाग संघाचे, नेहा गोळकर वगैरे, या सगळ्या व्यवस्थित सहकार्य वगैरे करून उमेद अभियानाच्या माध्यमातूनच मी आता हे बघूया सक्सेस कितपर्यंत होतंय ते. पण मला असं वाटतंय की होईलच. मला असं वाटतं की माझ्या सक्षम होण्याच्या मागे अभियानाचं योगदान जास्त आहे. त्याचे मी आभार मानून